नमस्कार मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नुकताच एमपीएससीचा 5 मे 2026चा एक भला मोठा 231 पेजेसचा जी आर आला, ज्याच्यामध्ये महत्वाची अपडेट म्हणजे आपली महाराष्ट्र शासनातर्फे असणारी कृषी सेवक म्हणजेच सहाय्यक कृषी अधिकारी हे पद एमपीएससी कडे गेलेले. बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत होते, सर विद्यापीठ भरतीचं काय, ती पण एमपीएससी घेणार आहे का? एमपीएससी घेणार असेल तर काय असेल, तर या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे मित्रांनो. ओके, बघा, हा एक नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो. आणि हा जी आर कशा संदर्भातला आहे? सरकारी नोकरीच्या भरती प्रक्रियेसंदर्भात सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून आलेला हा जी आर आहे 5 मे 2026चा. आणि याच्यामध्येच त्यांनी संपूर्ण माहिती जी आहे तर दिलेली. मित्रांनो, इग्नाइट ॲग्रिकॉस या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे माझं तर लक्ष एकच आहे की ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलतून मिळावी. कारण की त्यांच्या जाहिराती पहिले येत नाही, आल्या तर त्यांना कळत नाही, काही बदल झालेले कळत नाही, कारण की कोणी लक्ष देत नाही ना, जाहिरात नसतं, त्याच्यामधनं काही इन्सेंटिव्ह नसतो, मोटिवेशन नसतो. परंतु मी तुमच्यासाठी नेहमीच इग्नाइट ॲग्रिकॉसवर नवीन नवीन माहिती आणत असतो. म्हणून मित्रांनो, तुम्ही हे आपल्या चॅनल जॉईन करून ठेवा. आणि तुम्हालाही आपली मेहनत, आपलं काम, छोटं मोठं काम आवडत असेल तर तुमचे काय छानची प्रतिक्रिया जी आहे ना, तर ते आम्हाला नक्की कळवत चला. त्याचं आम्हाला फार एक चांगलं मोटिवेशन जे आहे तर ते मिळतं. विषय आहे आपला कृषी विद्यापीठ भरतीचा. बघा, कृषीचं तर ते एमपीएससी कडे गेलं, ते आता झालं काम. त्याच्याविषयीची मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले, तुम्ही वाटल्यास ते पाहू शकतात. आता दुसरा जो मुद्दा आहे ना, तर कृषी विद्यापीठ भरती गेली का या जी आर मध्ये, तर याचं उत्तर आहे नाही. जर तुम्ही हा जी आर पूर्ण पाहिला तर या जी आर मध्ये कुठंच गेलेली नाही. मी तुम्हाला मेन जे हे बघा, इथं इथं आहे ना, हे त्यांनी संवर्ग वेगवेगळे निर्माण केलेले आहेत. ओके, याच्यामध्ये जा सहाय्यक कृषी अधिकारी बघा, हे 45 नंबरला, सहाय्यक कृषी अधिकारी 45 नंबरला हे गेलेले आता एमपीएससी कडे. तशाच पद्धतीने मित्रांनो, इथं काही विद्यापीठ भरती वगैरे त्यांनी उल्लेख केलेला नाही. त्यांनी शैक्षणिक क्षेत्र हे जे आहे, विद्यापीठ भरती, शिक्षण संस्था, या एमपीएससी कडे दिलेल्या नाहीत. या त्यांनी थोड्याशा वेगळ्या इथं ठेवलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजेच काय की परीक्षा एमपीएससी घेणार आहे का, तर याचं उत्तर आहे नाही मित्रांनो. ही परीक्षा एमपीएससी घेणार नाही. एमपीएससी घेणार नाही. दोन संस्था ऑलरेडी म्हणजे बरेच जे लोक कृषी विद्यापीठांना त्यांनी भेट दिलेली. फॉर एक्झाम्पल आमचे मित्र मनीष मानकर सर, जे याच्यात चांगले काम करतात, तर त्यांनी वेळोवेळी कृषी विद्यापीठांच्या भरती संदर्भातलं काम केलेले तिथं विचारले, तर त्यांनी त्यांना दोनच ऑप्शन दिलेले की आम्ही आयदर टीसीएस किंवा आयबीपीएस यांच्या मार्फतच आमची भरती प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करू. हा, बाकी प्राध्यापक वगैरे किंवा क्लास 1 चे पद तर ते एमपीएससी कडे देऊ शकतात, तसं त्यांचं काम चालू आहे. परंतु जी आपली कृषी सेवकाची कृषी सहाय्यकाची जाहिरात असेल प्रामुख्याने, तर ती आपल्याला टीसीएस आयबीपीएस किंवा बाकीचे जे काही पद असतील लिपिक वगैरे संवर्गाचे, तर ती आपल्याला सरळ सेवा एक्झाम थ्रूच झालेली जी आहे तर ती दिसेल मित्रांनो. सरळ सेवेच्या परीक्षेच्या माध्यमातून दिसेल. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे दोन ऑप्शन आहे, टीसीएस आयबीपीएस. आणि आता असा प्रॉब्लेम झालेला आहे की 31 डिसेंबर 2025 नंतर शासन कोणतीही कंपनी घेऊ शकतं. जसं नुकतंच आदिवासी विकास विभागाने ऍपटेक नावाची कंपनी घेतलं, मे बी ते इतर कंपनी पण घेऊ शकतात, पण त्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ते टीसीएस आयबीपीएस या दोघांपैकी एका कंपनीची निवड जी आहे तर ती आगामी काळात कृषी विद्यापीठ भरतीसाठी जे आहे तर ते करू शकतात. तर ते त्या पद्धतीने काम करतील. बघा, कृषी विद्यापीठांचा जो महत्वपूर्ण प्रॉब्लेम होता तो म्हणजे त्यांच्या आकृतीबंधाचा, तो त्यांनी सॉल्व्ह करून दिलेला आहे. तर त्यांनी जवळपास 11,400चा आकृतीबंध मागे व्हिडिओ घेतलेला होता बघा. राऊरीचं 4,229, अकोलाचं 2,884, परभणीचं 2,677 आणि दापोलीचं 1,610. तर अशी ही वेगवेगळी आकृतीबंधानुसार पद आहेत. जवळपास 7,100 एवढी पदं रिक्त आहेत. किती? 7,100 एवढी पदं जी आहेत तर ते तुम्हाला इथं रिक्त पाहायला मिळतात. तर एवढी सगळी रिक्त पदं भरण्यासंदर्भातली कारवाई करण्यात यावी. आता याच्यामध्ये बरेच पद आहे बरं का, पण आपण फक्त कृषी वगैरे समजतो. बघा, लिपिक टंक लेखक हे एक पद आहे. वाटल्यास पुढे मी हेच काढलेलं, डायरेक्ट स्क्रीनशॉटच काढलेला आहे. हे बघा, हे वरिष्ठ लिपिक, लिपिक टंक लेखक, प्रमुख तालिकाकार, कृषी सहाय्यक. तर अशी अनेक पदं तुम्ही म्हणा, ही 21, 40, 3, 45 ही जाहिरात कधी आली होती सर? कृषी विद्यापीठ भरतीमध्ये दोन प्रकार केलेले आहेत, लक्षात घ्या. जर समजा 100 जागा असतील तर 50 जागा या प्रकल्पग्रस्तांकडून भरल्या जातात बरं का. आता बऱ्याच उमेदवारांना माहितीच आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांचं माझं सांगणं काम आहे मित्रांनो. आणि 50 ही जनरल जाहिरात येते, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात ही जनरल जाहिरात जी आहे तर ते मुलं याची वाट पाहत आहेत. हे झालंय बरं का, हे काम झालेलं आहे. हे बहुतांश विद्यापीठांनी त्यांचं काम करून दिलेलं आहे. त्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत, प्रकाशित झाले आहेत, जॉईनिंग झाले आहेत, लोक सगळं काम झालं. मेन ही जाहिरात आहे आणि या जाहिरातींसाठी खरं अर्थाने जे आहे तर ते ताटकळत ठेवलेले. तर ही जाहिरात आगामी काळात जी आहे तर ती येऊ शकते, याच्या संदर्भातलं त्यांचं काम चालू आहे. पण अजूनही विद्यापीठ भरती कधी होईल याबाबत तुम्हाला कोणीही शक्यतो सध्या सांगू शकत नाही. विद्यापीठ स्वतः सांगतं की आम्ही आता काढू तेव्हा काढू, पण तरीही ते काही जे आहे तर ते लवकर काम करत नाही मित्रांनो. हा, पण एक गोष्ट आहे, याच्याविषयी काही अपडेट आली
म्हणजे ऑफिशियल अपडेट येण्याच्या आधी पण तुम्हाला भरपूर काही गोष्टी मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच सांगणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवा. अभ्यास करायचा असेल तर आता ही 4-5 विषयांवर काम करा. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय म्हणजे काय, टेक्निकल नॉलेज. 80 प्रश्न, 280 गुण आहेत, ते 100 प्रश्न येतील. TCS IBPS हाच पॅटर्न असणार आहे, म्हणून या पॅटर्नने तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो सुरू ठेवू शकता जर तुम्हाला कृषीची तयारी करायची असेल. नाहीतर मी काय म्हणेल की तुम्ही जनरल MPSC ची तयारी जी आहे तर ते सुरू ठेवा आता, कारण की अशी पण कृषी सेवकाची जाहिरात त्याच्या मार्फतच जे आहे तर ते आगामी काळात भरली जाणार आहे. इतरही काही महत्वाचे व्हिडिओ बनवले, जसं की कृषी सेवक परीक्षा आता MPSC घेणार आहे तर त्याच्यात मोठे 7 काय बदल झालेले ते सोबत घेणार आहे, तर त्याचं प्रूफ आणि कृषी भरती संदर्भातले किती पद रिक्त आहेत, काय आहे ती संपूर्ण माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. ते हे सर्व व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही बघू शकतात. आणि सोबतच आता जो मधला काळ आहे मित्रांनो, त्याच्यात काही परीक्षा योजना नाही, काही नाही. मग तुम्ही घरी बसून राहू नका. तुम्ही काय करा, MPSCचं कोर काय आहे, MPSCचे प्रश्न कुठून येतात, तर ते म्हणजे स्टेट बोर्ड. आणि या स्टेट बोर्डची एक फाउंडेशन बॅच मित्रांनो, म्हणजे आता याची बॅच फाउंडेशन बॅच म्हटल्यानंतर ही किमान 3-4 हजाराला पाहिजे होती बॅच, तरी ही बॅच फक्त सध्याच्या काळात आम्ही फक्त 99 रुपयाला उपलब्ध करून दिली. सर्व काही स्टेट बोर्ड अत्यंत रिव्हिजन स्वरूपात केलेले. माझी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला, आता मोकळ्या वेळेत जर तुम्हाला काहीच नसेल करायला, तुम्हाला माहित नसेल की कसा अभ्यास करायचा, कशी दिशा, तर स्टेट बोर्ड अत्यंत उपयुक्त आहे. स्टेट बोर्ड कंप्लीट करून घ्या, कारण की MPSC घेऊ का सरळ सेवा घेऊ, त्यांचा बेसिक एकच आहे, पाया एकच आहे. स्टेट बोर्ड मधूनच प्रश्न विचारतात, तर ते काम तुम्ही करून ठेवा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.